नमस्कार मित्रांनो, कसं काय मजेत ना? तर आज आपण छोटासा ब्लॉग करत आहोत आणि या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पावसाळ्यामध्ये आपण अनेक ठिकाणी फिरायला जातो आणि माळशेज घाटात तर आवर्जूनच जातो. पण एक गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते की जो कल्याण नगर हायवे आहे, त्या हायवेला असे जे रोडलगत ज्या वाड्या आहेत तेथील काही लोक या स्टॉलवरती रानमेवा घेऊन बसलेले असतात. खास करून शहरातील लोकांसाठी हा सगळा रानमेवा पोचावा याकरिता ते तेथे असतात. आणि आपण जेव्हा पण या रस्त्याने प्रवास करू तेव्हा आपल्या लक्षात असायला पाहिजे की येथे हा रानमेवा घेण्यासाठी कोणी ना कोणीतरी पर्यटक हा थांबतोच. त्यामुळे कदाचित अपघात पण होऊ शकतात. त्याच्यामुळे या रोडने जर आपण आलो तर वाहने सावकाश व लक्षपूर्वक चालवायचे आहेत. कदाचित कोणताही मोठा ध्येय नसेल, परंतु हा रानमेवा सर्वांपर्यंत पोचावा हाच एक ध्येय मनात ठेवून या ठिकाणी ही मंडळी बसत असावीत. तर मित्रांनो, तुम्ही पण या आणि येथील या रानमेव्याचा आस्वाद घ्या. आपण आता घाट चढायला सुरुवात केलेली आहे आणि घाट म्हटल्यानंतर अनेक वळणे आपल्याला घाटामध्ये पाहायला मिळतात. ही वळणे पाहून मला माझ्या बालपणीची आठवण झाली आणि त्यामधील एक गाणं असायचं, जुक 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 आगीन गाडी पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया रे जाऊया. थोडं पुढे आल्यानंतर या ज्या संरक्षण भिंती बांधलेल्या आहेत त्याच्यावरती पर्यावरणाचं रक्षण कसं करावं आणि पर्यावरण कसे वाचवावे याबद्दल आपल्याला चित्र दर्शवलेले आहेत. अजून पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून नवीन काय बघायला भेटेल याची उत्सुकता लागलेली आहे. तर आपण तिथे गेल्यानंतरच आपण पाहू शकतो. थोडा वेळ का होईना, परंतु पाऊस हा थांबलेला आहे आणि सकाळची वेळ असल्यामुळे फारशी वाहनंसुद्धा नाही आहेत आणि रस्ता मोकळा असल्यामुळे काही वेळातच बोगद्याजवळ आपण पोहोचणार आहोत. पावसाळा सुरू झाल्यामुळे सर्वत्र आपल्याला हिरवळी दिसून येते आणि अशक्य सुंदर असा सह्याद्री आपल्याला अनुभवायला मिळतो किंवा पाहायला मिळतो. ठाणे जिल्हा व पुणे जिल्हा या दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या महामार्गावर असलेला माळशेज घाट हा लोकप्रिय पर्यटक घाट आहे आणि पावसाळ्यामध्ये तर या घाटात अनेक पर्यटक येऊन तुडुंब गर्दी करत असतात. या घाटाची उंची साधारण पुस्तकात दर्शवल्याप्रमाणे 2300 फूट इतकी आहे. या घाटामध्ये अनेक धबधबे असल्यामुळे मनमुराद आनंद लुटायला पर्यटक या घाटामध्ये येत असतात. आपल्याला समोर दिसून येते ती हरिश्चंद्र पर्वतरांग आहे आणि पुढे पाहू शकता बोगदा सुद्धा दिसत आहे इथून. आता आपण बोगद्या जवळजवळ 1 वर्षानंतर आलोय मी माळशेज घाटामध्ये. इथे बोगद्यामध्ये आहे बघा, सुंदर असं चित्रे काढलेले आहेत. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जीवनशैली चित्रांच्या माध्यमातून दर्शवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये विविध गडकिल्ले, मावळे आणि इतर वापरात येणारे साहित्य असे दर्शवण्यात आले.
40 रुपये.